श्री स्वामी समर्थ सर्वांना. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशी असं म्हणतात. 2025मध्ये षटतिला एकादशी 25 जानेवारी म्हणजेच शनिवार रोजी आली आहे. या दिवशी 6 प्रकारे तिळाचा वापर करून भगवान विष्णूंची पूजा केली जाते. षटतिला म्हणजे 6 तीळ असा याचा अर्थ होतो. षटतिला एकादशीच्या दिवशी आपल्याला गायीला ही एक वस्तू खायला घालायची आहे. यामुळे आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील. प्रखर पितृदोष असेल तर तो देखील दूर होईल. आपल्याला आर्थिक समस्या असेल, आर्थिक अडचणी असेल, आपली प्रगती होत नसेल, कामात अडथळे येत असतील, घरात पैसा टिकत नसेल, लक्ष्मी स्थिर राहत नसेल, तर यासाठी आपण या एकादशीला आवर्जून गायीला ही एक वस्तू खायला घालायची आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. षटतिला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि तिळाचे विशेष दान केले जाते. या एकादशीला व्रत केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात, सुख समृद्धी येते आणि दरिद्रता दुःखांपासून मुक्ती मिळते. षटतिला एकादशीला विशेष असे महत्त्व आहे. षटतिला एकादशी भगवान विष्णूंच्या प्रिय एकादशींपैकी एक आहे. या एकादशीला व्रत केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते. या एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्याला शुभ फळ मिळते. या एकादशीला व्रत केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि आपल्या जीवनात सुख शांती राहते. त्याचप्रमाणे आयुष्यातील सुख आणि सौभाग्य देखील वाढते. बघा, एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पानंही तोडत नाही. त्यामुळे तुम्ही तुळशीची पानं आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी तोडून ठेवू शकतात. शनिवारी एकादशी असल्यामुळे आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाहीये. त्याचप्रमाणे तुळशीपत्र देखील तोडायचे नाहीये. षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाचे दान करण्याला अतिशय महत्त्व आहे. तिळाचे दान करण्याला, तीळ अर्पण करण्याला, तीळ दर्पण करण्याला, त्याचप्रमाणे तिळाचा होम करण्याला, तीळ भोजनातून खाण्यासाठी, त्याचप्रमाणे अंघोळीच्या पाण्यात थोडेसे तीळ टाकून त्या पाण्याने अंघोळ करण्याला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी सकाळी उठल्यावर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ, त्याचप्रमाणे चिमूटभर हळद टाकायचे आहे. गंगाजल असेल तर गंगाजल टाका किंवा गोमतीर पाणी टाकलं तरी चालेल. आपल्याला ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी अंघोळीच्या पाण्यात आवर्जून हळद आणि पांढरे तीळ टाकायचे आहे. पांढरे तीळ नसेल तर काळे तीळ टाकले तरी चालेल. षटतिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. षटतिला एकादशीच्या दिवशी विधीनुसार पूजा आणि उपवास केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. तुम्ही जरी व्रत करत नसाल तरी देखील आपल्याला या एकादशीच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला घालायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला तिळाचे उपाय देखील करायचे आहे. तिळाचे उपाय कसे करायचे याविषयीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येईल. तो देखील तुम्ही पाहू शकतात. एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्यावर, अंघोळ झाल्यावर श्रीहरी भगवान विष्णू यांची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे. तुम्हाला सकाळी भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मूर्तीवर पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. पाण्यात थोडेसे पांढरे तीळ घालून या पाण्याने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. जर का भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही तीळ टाकून पाण्याने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. यानंतर भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र, पिवळी फुलं अर्पण करायची आहे. पिवळ्या मिठाईचा, पिवळ्या फळांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळस ही आवर्जून न विसरता अर्पण करायची आहे. भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळस ही अतिशय प्रिय आहे. नैवेद्य दाखविताना त्यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान हे टाकायचं आहे. परंतु एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशी पत्र आपल्याला तोडायचं नाही आहे. तुम्ही तुळशीची पानं अगोदर तोडायला विसरला असाल तर तुम्ही या दिवशी तुळशीपत्र
जिथे फुले मिळतात त्या ठिकाणाहून विकत आणून घेऊ शकतात। यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे। त्यानंतर तुळशी मातेची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे। बघा, आता ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिवसभरात ज्या वेळेस टायमिंग असेल त्यावेळेस आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला घालायची आहे। तर पहा, तुम्हाला कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि याची एक पोळी तुम्हाला करायची आहे, किंवा तुम्ही ज्या चपात्या करणार आहात त्यातील पहिली पोळी तुम्हाला गाईसाठी ही लाटून घ्यायची आहे। त्यात तुम्हाला चिमूटभर हळद टाकून तुम्हाला एक पोळी गाईसाठी लाटायची आहे। या चपातीला थोडंसं तूप लावून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला थोडेसे तीळ घ्यायचे आहेत। पांढरे तीळ तुम्हाला या चपातीवर ठेवायचे आहेत। एक गुळाचा खडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे तीळ, पोळी आणि गूळ तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे। जर का तुमच्या घरावर दारावर गाय येत असेल तर तुम्ही तिला तिथे खाऊ घाला, किंवा गोठ्यामध्ये जाऊन गोशाळेमध्ये जाऊन तुम्ही गाईला ह्या वस्तू खायला घालू शकतात। जाताना एक लोटाभर पाणी घेऊन जा, हळद कुंकू एका कागदाच्या पुडीत बांधून घेऊन जा आणि ह्या वस्तू घेऊन जा। गेल्यावर गाईच्या पायावर पाणी ओता, गाईला हळदी कुंकू लावून घ्या। त्यानंतर ही पोळी खाऊ घाला। गाईला प्रदक्षिणा मारायला जागा असेल तर 11 प्रदक्षिणा मारायच्या आहे। प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर गोमातेला नमस्कार करून तुमची जी पण इच्छा असेल, जी इच्छा पूर्ण होत नसेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। बघा, गाईमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो। गाईमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो। त्यामुळे आपण आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे आणि ती इच्छा 33 कोटी देवतांपर्यंत पोहोचत असते आणि ती इच्छा लवकर पूर्ण होत असते। गाईला तुम्ही पोळी खाऊ घालताना तुम्ही ती हाताने खाऊ घाला, जेणेकरून गाईची जीभ आपल्या हातावरून फिरेल आणि आपल्या हातावरील दुर्भाग्याच्या रेषा ह्या नष्ट होतील। असं म्हणतात, गाईने जर का आपल्या हातावर जीभ फिरवली तर आपल्या हातावरच्या किंवा आपल्यात असलेल्या दुर्भाग्याच्या रेषा ह्या नष्ट होतात। त्यामुळे आपण गाईला एक पोळी रोज खायला घालू शकतो, किंवा एकादशीच्या दिवशी आपण गाईला पोळी गूळ आवर्जून खायला घालायचा आहे। आता ज्यांना वाटतं एकादशीला उपवास असतो, गोमातेला देखील उपवास असतो, त्यांनी फक्त गाईला बघा 2 केळी घेऊन जा, थोडासा गूळ घेऊन जा, थोडेसे तीळ घेऊन जा, ह्या वस्तू फक्त तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात। त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालण्याला देखील महत्त्व आहे। बघा, जर का मुलं हट्टीपणा करत असेल, अभ्यास करायला नको म्हणत असेल, अभ्यासात प्रगती होत नसेल तर मुलांच्या हातून तुम्ही एकादशीच्या दिवशी त्याचप्रमाणे बुधवारी गाईला हिरवा चारा अवश्य खाऊ घालायचा आहे। गाईला जर का आपण अशा वस्तू खायला घातल्या तर यामुळे आपल्या घरात कधीच धनधान्याची कमतरता राहत नाही। माता लक्ष्मी आपल्यावर अखंड प्रसन्न राहते। आपल्या कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतात आणि षष्ठीला एकादशीला आपण तीळ गाईला खाऊ घातल्यामुळे आपले जर का पितृदोष असतील तर पितृदोष देखील यामुळे नष्ट होतात। इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय, अशी ही सेवा आहे। तुम्ही दिवसभरात केव्हाही ही सेवा हा उपाय करू शकतात। त्याचप्रमाणे एकादशी असल्यामुळे दिवसभरात तुम्ही एक वेळा विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा। धन्यवाद।